कार्यरत जो बीईएसटी बस है, जो मुंबई की जीवन वाहिनी कही जाती है, वह आज उसके कर्मचारी जितने भी है, जो परमानेंट है और जो लीज पर है, वो सब ने आज स्ट्राइक किया गया है। इसी बारे में हम आज मौजूद हुए हैं दिंडोशी डेपो। आपको बता दूं, यहाँ पर दिंडोशी स्टेशन दिख रहा होगा, बस स्टेशन आपको पूरा गेट बंद और अंदर कोई भी नहीं है, पूरा सब बंद दिख रहा होगा। और हमारे साथ कई बीएसटी कर्मचारी मौजूद है, हम उनसे जानने की कोशिश करेंगे क्या कुछ उनकी मांग है और क्यों उन्होंने आज यहाँ पर बंद किया है। सर, क्या नाम है आपका और क्या कुछ कहना चाहेंगे, क्यों बंद किया है? माझं नाव संतोष नाईक। आज आम्ही बेस्टचं आम्ही सर्व कामगार आहोत आणि कामगारांनी आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे। आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की बेस्टचं अर्थसंकल्प जे आहे ते मुंबई महानगरपालिकेमध्ये विलीनीकरण करणे पहिला मुद्दा आहे। दुसरा मुद्दा असा आहे की सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांना मागील 4 ते 5 वर्षापासून त्यांची जी ग्रॅज्युएटी आहे ती त्यांना मिळत नाही। ती एक रकमे मिळायला पाहिजे होती, रिटायर झाल्यानंतर त्यांना मिळाली नाही। 5 ते 6 वर्ष झाले। त्यांचं ते घर कसं चालणार? काही मुलांचे लग्न असतात, त्यामुळे त्यांचा तो मोठी अडचण आहे। तिसरं असं आहे की मागील 10 वर्षापासून बेस्टमध्ये भरतीच नाही, ती तात्काळ भरती करावी। चौथा मुद्दा असा आहे की बेस्टकडे स्वतःच्या मालकीच्या 249 बस आता फक्त शिल्लक आहेत। तर आमची अशी मागणी आहे सर्व कामगारांची की मुंबई बेस्टने स्वतःच्या मालकीचे 5000 बसेस घ्याव्यात। चौथा मुद्दा असा आहे की आज बेस्टमध्ये जे खाजगीकरण मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि त्यामुळं या खाजगीकरणामुळे अनेक अपघात होत असलेले तुमच्याही निदर्शन आहेत। त्यामुळे हे खाजगीकरण तात्काळ बंद करावं आणि सर्व जे कंत्राटी कामगार आहेत, जे खाजगीकरण आहे ते संपूर्ण मुंबई महानगरपालिकेमध्ये मर्ज करावं, आमची सर्वांची मागणी आहे। आणि ही मागण्या जोपर्यंत आमच्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथे ठाम आहोत, या आंदोलनावर आपण ठाम आहोत। आज बघा तुम्ही, आज हे मुंबई शहर एक आपली राजधानी आहे। मुंबई शहर एक राजधानी म्हणून आपली ओळख आहे आणि मुंबई शहरामध्ये आज हे आंदोलन होतंय हे अत्यंत गंभीर आहे। लक्षात आलं का? कहीं ना कहीं आपको ऐसा नहीं लग रहा है कि जो शशांक राव जाने माने कर्मचारी यूनियन के अध्यक्ष है और प्रसाद लाड, इन लोग ने भी आपका जो संप है इसको विरोध किया है? नहीं, वो लोग विरोध किया है। ये जो नेता है ना, ये विरोध किया है, ये बराबर है। लेकिन उनका पदाधिकारी, वो संगठन का जो पदाधिकारी है बेस्ट में, और उनका जो सदस्य है संगठन का, वो पदाधिकारी और सदस्य वो अपना कामगार के साथ है। वो लोगों ने बोला है हम कामगार है, हम कामगार के साथ रहेंगे। हम लोग जो भी हमारा नेता बोला नहीं हम लोग कामगार के साथ है, वो सब लोग हमारे साथ है। इस तरीके से आपने कहा कि जो मुंबई में जिस तरीके से ये जीवन वाहिनी के नाम पे जानी जाती है बीएसटी बस, लेकिन अब अलग अलग तरीके से जो लोग काम पर जा रहे हैं उनको कई तरीके की समस्याओं का सामना करना पड़ रहा है, उनके लिए कुछ नहीं सोचा? नाही, आता तुम्ही जर जे प्रश्न विचारलाय त्या प्रश्नावर उत्तर जर द्यायचं झालं तर आम्ही या सत्तेत असलेल्या सरकारसोबत, मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनासोबत आणि बेस्टच्या प्रशासनासोबत अनेक वेळा चर्चा केले, अनेक वेळा निवेदन दिले, त्याच्यावर तोडगा मात्र काहीच नाही। फक्त सकारात्मक चर्चा चालू आहे असे जर म्हणत मागील 4 ते 5 ते 6 वर्ष झाले फक्त चर्चा पे चर्चा, तारीख पे तारीख हेच आम्हाला मिळत आलेले आहे। त्यातून आपल्याला कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही आणि आम्हाला काही मिळालं नाही। त्यामुळे आम्ही आंदोलनाचा हत्यारकडे उपसले। कितने दिनों का ये आंदोलन है, ऐसा कुछ सोच के रखा गया? हाँ, हम लोगों का जो आंदोलन है, जो हमारा जो अपना जो मांगनी है, वो मांगनी पूरा नहीं होगा तब तक हम लोग आंदोलन पे ठाम है। हमारा जो है वो आपको मिलना चाहिए। हम लोग भीख नहीं मांग रहे, हमारा जो हक का है ना वो हम लोग मांग रहे। हम लोग भीख नहीं मांग रहे किसके पास। हम लोग कोरोना का टाइम में जो मुंबई में इतना बड़ा संकट आया तो हम लोग सब बेस्ट सब जान के म्हणजे जीवाचंही रान केलं, जीवाचे रान म्हणजे जीवाची पर्वा नाही केली तरी सुद्धा आम्ही सर्व कामगार त्यावेळी रस्त्यावर उतरलो। मुंबईत आज पाऊस आला, पाणी साचलं, ट्रेन बंद, रेल्वे बंद झालं, तरी सुद्धा आम्ही आमची बेस्टी त्या मुंबईत आम्ही सेवा देतो जनतेला। लक्षात आलं का? सेवा देतो। मग आपण एवढ्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा मग आमच्यावर अन्याय का? आमच्या जे हक्काचे आम्हाला मिळालं पाहिजे ना। जर आमच्या हक्काच्या जर मिळत नसतील तर आम्ही आंदोलन करणार। आप देख सकते हैं यहाँ पर जिस तरीके से बीएसटी के कर्मचारी अधिकारी है, उन्होंने साफ तौर पर ये कहा है कि हमारी मांगे जब तक पूरी नहीं होगी तब तक हम है तो काम नहीं करेंगे और कोई भी यहाँ पर काम नहीं करेगा। समेत मैं आपको बता दूं, जो अलग अलग तरीके के जो कॉन्ट्रैक्टर है उनके भी जो कर्मचारी आज जो है तो आंदोलन कर रहे हैं। और भी कुछ लोग हैं हमारे साथ मौजूद है। आइए, क्या नाम है आपका? अविनाश हरियान।
आप क्या कुछ कहना चाहेंगे इस तरीके से, जैसा सर ने कहा कि जब तक मांगे पूरी नहीं होगी, लेकिन दूसरा एक सवाल यहाँ पर मुंबईकरों की सेहत के लिए भी आता है कि जब उन्हें कमाना खाना है और काम पे पहुंचना है, उनको अलग अलग समस्याओं का सामना करना पड़ेगा। आम्हाला मुळात मुंबईकरांना त्रास देण्याचा कोणताही हेतू नाही आहे. आम्ही गेली 8 ते 15 दिवस विविध डेपोला गेट मीटिंग्स घेतल्या. त्या मीटिंगच्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक वेळी प्रत्येक गेट मीटिंगमध्ये प्रशासनाला सांगितलं की बाबा जे कामगारांच्या मागण्या आहेत त्या तुम्ही पूर्ण करा. ज्या प्रलंबित मागण्या आहेत, उदाहरणार्थ रिटायरमेंट लोकांची ग्रॅज्युएटी असेल, 16 ते 21चा करार असेल, त्या करारापोटी थकबाकी बाकी असेल, ज्या गाड्या आल्या आहेत त्या प्रायव्हेट गाड्या आलेल्या आहेत, त्या आपल्या स्वमालकीच्या गाड्या घ्याव्यात, असे अनेक मुद्दे होते की जे आम्ही प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. परंतु या गोष्टीचा कोणीच असं लक्ष न दिल्यामुळे शेवटी आम्हाला हे हत्यार उपसावं लागलं. परंतु या जनतेने पण आम्हाला समजून घेतलं पाहिजे. ज्यावेळी 26 जुलैचा पाऊस असू दे किंवा करोनासारखी महामारी असू दे, जेव्हा मुंबईवर संकट आली तेव्हा मुंबईचा बेस्टचा चालक आणि वाहक आपल्या गाडीसकट मुंबईकरांच्या सेवेत उपस्थित होता. हे देखील मुंबईकरांनी समजून घेतलं पाहिजे. आणि आमच्या या हक्काच्या मागण्या आहेत, आम्ही काय एक्स्ट्रा काय मागत नाही आहोत. जे आमच्या हक्काचं आहे तेच मागतोय, ते त्यांनी द्यावं. बाकी आमची अधिकची मागणी काहीच नाही आहे. आम्ही एवढा जनतेची सेवा केली, त्या मुंबईतल्या नागरिकांची सेवा केली, आणि शेवटी आम्हाला चड्डी बनानावर आंदोलन करायची वेळ येते. हे सरकारने कुठेतरी दखल घेतली पाहिजे ना. चड्डी बनानावर आम्हाला आंदोलन करायला वेळ येते म्हणजे किती गंभीर आहे. म्हणून सरकारने या तात्काळ दखल घेऊन आमच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या ज्या ग्रॅज्युएटी आहे ती तात्काळ दिली पाहिजेत. जो 10 वर्षापासून वेतन करार झालेला नाही ते वेतन करार दिलं पाहिजेत. आम्ही या मुंबईच्या जनतेचे सेवेकरी आहोत, मारेकरी नाही आहोत, हे लक्षात घेतलं पाहिजे. परत आम्ही सेवेकरी आहोत, मारेकरी नाही आहोत ना. त्यामुळे या सरकारने या सगळ्या गोष्टी तात्काळ दखल घेऊन योग्य निर्णय तात्काळ घ्यावा. मग आम्ही आमच्या कामावर जाणार, आम्ही जनतेची सेवा करणार 100%. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही यामध्ये मागे हटणार नाही, असे आम्ही कामगार ठाम केलेलं आहे.